नमस्कार. चला महावाचनाच्या उत्सवामध्ये सहभाग होऊया. महावाचन उत्सव 2024. महावाचनाबद्दल या उत्सवाबद्दल आपण सर्वांना माहिती आहे. मात्र 2024मध्ये आपणाला जी कार्यवाही करायची आहे त्याबद्दल काही निर्देश प्राप्त झालेले आहेत. तर याबद्दल आपण माहिती घेऊया. 16 ऑगस्ट 2024 रोजी MPSPने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याद्वारे आपणाला काही निर्देश दिलेले आहेत. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या या शाळांमध्ये हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. या परिपत्रकावर नजर टाकली असता सुरुवातीला वाचनाचे महत्त्व किती मोठ्या प्रमाणात आहे याबद्दल सांगितले गेलेले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या मेंदूला चालना भेटावी, भाषिक कौशल्य मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावीत याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2024मध्ये सुद्धा राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या उपक्रमाची व्याप्ती पाहिली असता सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या राज्यातील शाळांमधील इयत्ता 3री ते 12वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी गट अ इयत्ता 3री ते 5वी, गट ब 6वी ते 8वी व गट क इयत्ता 9वी ते 12वी असे 3 गट निश्चित करण्यात आलेले आहेत. या उपक्रमाचे उद्दिष्ट याच्यामध्ये पहा, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीची विद्यार्थ्याची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्याचा व लेखकांचा परिचय करून देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना दिले, त्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्याला चालना दिले या ठिकाणी असे उद्दिष्ट आपल्याला दिलेली पाहायला भेटतात. उपक्रमाचा कालावधी जर आपण पाहिला तर 16 ऑगस्ट 2024 ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी राबवायचा आहे. आता या कार्यक्रमाचा कालावधी कशा प्रकारे आहे ते पाहूया. मुख्याध्यापकांनी वेब पोर्टलवर ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते आहे कालावधी 16/8/2024 ते 23/8/2024 अशा प्रकारचं आहे. त्यानंतर पहा, विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन करायचे त्याची तारीख आहे किंवा त्याचा कालावधी आहे 20/8/2024 ते 30/8/2024 पर्यंत. मुख्याध्यापकाने लेखन आणि व्हिडिओ कधीपर्यंत अपलोड करायचे आहेत तर 20/8/2024 ते 29/8/2024 यापर्यंत असे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. मूल्यांकनाचे जे काही दिनांक आहे, कालावधी आहे तो आहे 21/8/2024 ते 15/9/2024 पर्यंत. शाळा स्तराचा मूल्यांकनाचा कालावधी आहे 21 ते 30 पर्यंत ऑगस्टपर्यंत. तर त्यांनी मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर मूल्यांकन करून आपले प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थी हे तालुका स्तरावर पाठवायचे आहेत. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ याबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पुढं बघा, मूल्यमापनाचे म्हणजे मूल्यांकन करण्याचे स्वरूप कशा पद्धतीचे आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. पहा खालच्या तक्त्यामध्ये या ठिकाणी विषयाची निवड व लिखाणाची पद्धत याला 3 गुण द्यायचे आहेत. यामध्ये विद्यार्थ्याचे वाचनासाठी निवडलेले पाठ्यपुस्तक आहे, त्यांचा त्या ठिकाणी लिखाणासाठी वापरलेली भाषा, शुद्ध लेखन, हस्ताक्षर, नीटनेटकेपणा इत्यादी या ठिकाणी येतं. त्यानंतर 5 गुण हे आकलन व अभिव्यक्तीसाठी आहेत. विद्यार्थ्याने वाचलेल्या पुस्तकाचे किंवा विषयाचे विद्यार्थ्याला झालेले आकलन, त्याच्या विचारातून काही दिसतं का या अशा पद्धतीने त्या ठिकाणी गुणांकन करायचे आहे. विद्यार्थ्याचे वाचलेल्या पुस्तकाचा परिचय स्वभाषेत त्या ठिकाणी केलेला आहे का नाही, पुस्तकाबाबतचे मत या ठिकाणी कशा पद्धतीने मांडलेले आहे आणि वैचारिक भूमिका विद्यार्थ्याची कशी आहे या ठिकाणी सर्व या ठिकाणी गोष्टी येतात आकलन व अभिव्यक्तीमध्ये. त्याला 5 गुण दिलेले आहेत. त्यानंतर मुखपृष्ठ, मूलपृष्ठ, चित्रे, फोटो, आकृत्या इत्यादी बाबतचं त्याचं मत कशा पद्धतीचं आहे त्याला 2 गुण या ठिकाणी आपल्याला दिलेले पाहायला भेटतात. उपरोक्त तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे 10च्या मर्यादेमध्ये शाळेच्याच शिक्षकांनी गुणदान करायचे आहे.
शिक्षकांच्या केलेल्या गुणदानानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर गुणांकन होणार आहे. शाळांनी आपल्या स्तरावरील प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांची निवड करायची आहे. प्रत्येक शाळेने फक्त प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची नावे तालुका स्तरावर पाठवायची आहेत. या उपक्रमाचे स्वरूप आपण जाणून घेऊया. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महावाचन उत्सव.org या नावाने वेब ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये राज्यातील सर्व शाळांना नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य, जगातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र इत्यादी साहित्याची निवड करून वाचता येणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेले पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपामध्ये शाळामार्फत यावरील वेब ॲप्लिकेशनवर अपलोड करतील. यासाठी गट अ, 3री ते 5वी गट यांच्यासाठी 50 ते 60 शब्दांची मर्यादा दिलेली आहे. गट ब इयत्ता 6वी ते 8वी करता 60 ते 100 शब्दांची मर्यादा दिलेली आहे. गट क 9वी ते 12वीसाठी 100 ते 150 शब्दांची मर्यादा या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला भेटते. सदर उपक्रमातील विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा 1 मिनिटाचा व्हिडिओ, या ठिकाणी तो ऑडिओ असेल किंवा व्हिडिओ असेल, या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. आणि त्याची तपासणी सुरुवातीला मुख्याध्यापकाने करायची की हे या संदर्भात म्हणजे महावाचन उत्सवाच्या संदर्भातच हे आहे का नाही, हे सर्व व्यवस्थित मुख्याध्यापकाने तपासून हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करायचा आहे. वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे हे 26/8/2024 ते दिनांक 4/9/2024 पर्यंत तालुका स्तरावर भरवण्यात येणार आहेत. आता शाळेच्या रजिस्ट्रेशनबाबत आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला गुगलवर गेल्याच्या नंतर महावाचन असं टाईप करा. महावाचन टाईप केल्याच्यानंतर आपल्याला खाली साईट आलेली आपल्याला पाहायला भेटते, महावाचन उत्सव.org. तर अशा पद्धतीनं या साईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसणार आहे, जिथे पहा लिहिलेलं आहे उगम ज्ञानाच्या क्रांतीचा, रोज 10 मिनिटे काही चांगले नवीन वाचूया, अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी आपल्याला ब्रँड अँबॅसिडर श्री अमिताभ बच्चन यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला भेटतो. तर शाळेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहा स्कूल युजर रजिस्ट्रेशनवर आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी काही माहिती आपल्याला फिलअप करायची आहे. तर ती माहिती आपण या ठिकाणी फिलअप करणार आहोत. सुरुवातीला पहा प्रिन्सिपल, हेडमास्टर फर्स्ट नेम आहे, ते आपल्याला या ठिकाणी फर्स्ट नाव टाकायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम, मुख्याध्यापकाचं लास्ट नाव टाकायचं आहे, आडनाव टाका. यानंतर ईमेल आय डी या ठिकाणी टाकणार आहे, जो ईमेल आय डी आपल्याला युजर नेम म्हणून वापरता येणार आहे. त्यानंतर हेडमास्टर यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, एवढाच नंबर टाकायचा आहे. एवढाच नंबर टाकल्यानंतर आपोआप शाळेचे नाव, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक हे आपोआप नाव आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. त्यानंतर मॅनेजमेंट टाईप, मीडियम ऑफ एज्युकेशन या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि त्यानंतर स्कूल स्ट्रेंथ म्हणजे 3री ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायची. आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला आपण निवडायचं आहे. तर पासवर्ड निवडताना आपण सुरुवातीला मोठं अक्षर, इंग्रजीमधलं कॅपिटल अक्षर, त्यानंतर लहान अक्षर, त्यानंतर एखादं सिम्बॉल आणि नंबर्स अशा पद्धतीचे पासवर्ड या ठिकाणी तयार करायचं आहे. एक्झाम्पल म्हणून आपण कॅपिटल PASS, बाकीचे स्मॉल अक्षर pass@1234 अशा पद्धतीचा पासवर्ड आपण या ठिकाणी देऊ शकतो. हे मी एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण आपल्या पद्धतीने पासवर्ड तयार करू शकता. आणि या सबमिट या बटनावर आपण क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन झालेले पाहायला भेटणार आहे. शाळेचे रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर पहा युजर लॉग इनवर आपण क्लिक करायचं आहे. युजर लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपलं युजर लॉग इन या ठिकाणी भरायचं आहे. युजर लॉग इन भरल्याच्यानंतर तुमचं नाव टाकलं, ईमेल आय डी टाकला, त्यानंतर तुमचं पासवर्ड टाकला, त्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहा या ठिकाणी मी एका शाळेचं लॉग इन केलेलं आहे. ZPPS या ठिकाणी शाळेचं नाव दिसतं, विद्यार्थ्यांची संख्या दिसते, मात्र नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेंट या ठिकाणी 0 दिसत आहे.
ज्या वेळेस या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन, या विद्यार्थ्याची नोंदणी याच्यामध्ये होणार आहे, त्यावेळेस या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर या विद्यार्थ्याची नोंदणी करण्यासाठी पहा, या ठिकाणी ॲप्लिकेशन दिलेलं आहे, क्रिएट न्यू सबमिशन. तर याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर पहा, स्टुडंट फर्स्ट नेम हे फिलअप करायचं आहे, स्टुडंटचं लास्ट नेम फिलअप करायचं आहे, स्टुडंटचा रोल नंबर फिलअप करायचा आहे, त्याचा क्लास कोणता आहे तो फिलअप करायचा आहे, त्यानंतर त्याचं सेक्शन जे आहे ते फिलअप करायचं आहे. सेक्शनमध्ये कोणतं दिलेलं आहे, तर ABCD जी काही तुकडी आहे तर त्या ठिकाणी तुकडी या ठिकाणी सबमिशन करायचं आहे. त्यानंतर पुढं लँग्वेज ऑफ सबमिशन, त्याचे कुठले लँग्वेज आहे ते या ठिकाणी सबमिशन करायचं आहे. टॉपिक बुक नेम, त्या पुस्तकाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. आणि या ठिकाणी बघा चूज फाईल, आता हे चूज फाईल कोणती करायची आहे, तर अपलोड मीडिया, म्हणून आपलं जे विद्यार्थ्यांनी जे काही जे कोणतं पुस्तक वाचलेलं आहे त्याचा सारांश त्यानं जो कुठला लिहिलेला आहे तर तो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. तो किती मिनिटाचा आहे किंवा कशा पद्धतीचा आहे हे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे, त्याचं मूल्यांकन करताना कशा पद्धतीचा आहे तर तो व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी शिक्षकांनी त्याला मार्क द्यायचे आहेत, तर हे मार्कसुद्धा आपल्याला या ठिकाणी देऊन त्यानंतर सबमिट करायचे आहे. ज्यावेळेस हे फॉर्म सबमिट होणार आहे त्यावेळेस मात्र आपल्याला या ठिकाणी एक तो विद्यार्थी आलेला आपल्याला पाहायला भेटणार आहे. याच्यामध्ये नंबर इथं जिथं 0 दिसते का आहे तर या 0 या ठिकाणी दिसणार नाही आहे, इथं एक विद्यार्थी दिसणार आहे. असे एक करून आपल्याला विद्यार्थी या ठिकाणी सबमिट करता येतात. त्यांच्या विद्यार्थ्याची नोंदणी या ठिकाणी आपल्याला करता येते, विद्यार्थ्यांना सहभाग या ठिकाणी नोंदवता येतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना गुणदान करावायचं आहे आणि महावाचनामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी मुख्याध्यापकांनी करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपणाला नम्र सूचना आहे की सर्व विद्यार्थ्यांना व आपल्या सहकारी शाळांनासुद्धा या महावाचनाच्या उत्सवामध्ये सहभागी करून घ्या. आपणही सहभाग व्हा. धन्यवाद.